हॅलो एव्हरीबडी अँड वार्म वेलकम इन द महाराष्ट्र मीडिया चॅनल. तर मुलांना आज आपण बघणार आहोत मराठी स्कॉलरशिप इयत्ता 5वीचा. सगळ्यात पहिला जो प्रश्न असतो तो असतो उतारा व त्यावर आधारित प्रश्न. ते घ्यायचे आहेत आपल्याला आज. तर आपण सुरू करूया. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला 2री ते 10वीपर्यंतचे सगळे प्रश्न उत्तरं यावर मिळतील. तर स्कॉलरशिपमध्ये विचारण्यात येणारा सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे उतारा व त्यावर आधारित प्रश्न. काल आपण 8वीचं बघितलं होतं, आज आपण 5वीचं सुरू करतोय. तर इथे काही पॉईंट्स दिले होते. काल सरांनी तुम्हाला हे सगळे पॉईंट्स सांगितलेले आहे. तर वेळ वाया न घालवता आपण उतार्याकडे जाऊया. तर इथे आपला पहिला उतारा आहे स्वाध्याय उतारा व त्यावर आधारित प्रश्न. त्यावर आधारित प्रश्न येतील. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे उतार्यातून शोधा व योग्य उतार्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. नमुना उतारा आहे हा. याचे उत्तर आपल्याला दिलेले आहेत त्यांनी. जस्ट आपल्याला एक रिव्हिजन व्हावी म्हणून आपण बघूया. चला आपण उतारा इथे वाचूया. मग आता इथे आहे आपला उतारा. काल सकाळी 6च्या सुमारास मी बाबांबरोबर फिरायला गेलो होतो. पूर्वेकडून सूर्य वर येत होता. सूर्याची ती लालसर पिवळी किरणे किती वेगळी व छान दिसत होती. त्यांच्याकडे मी वारंवार पाहत होतो. सकाळचा तो गारवा किती छान वाटत होता. रस्त्यातल्या झाडांवर वेगवेगळे पक्षी बसलेले होते. त्यांचे वेगवेगळे आवाज कानांवर पडत होते. बाबा खूपच भरपूर चालत होते. चालता चालता मी मात्र दमलो होतो. बाबांना मी थांबायला सांगितले. आम्ही एका ठिकाणी बसलो. बाबा सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी मला सांगत होते. खरंच त्या शुद्ध व मोकळ्या हवेचा अनुभव मला येत होता. मला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. तर मुलांना इथे आपला उतारा संपलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित आता आपल्याला काही प्रश्न उत्तरं आलेले आहेत. तर त्याची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. आता इथे बघा आपला पहिला प्रश्न आहे. वडील मुलाला कशाविषयी सांगत होते? कशाविषयी सांगत होते बरं वडील आता मुलाला? सकाळच्या कोवळ्या किरणांविषयी, का झाडावरील पक्ष्यांविषयी, का सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी, सकाळच्या व्यायामाविषयी? कशाबद्दल सांगितलंय वडिलांनी मुलाला? आपण इथेच उत्तर बघितलं होतं बघा. त्याला काय सांगत होते बाबा? बाबा सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी मला सांगत होते. मग त्याचं उत्तर आपल्याला कुठे भेटेल? हे आहे त्याचं उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक कितवा? पर्याय क्रमांक 3. दुसरा प्रश्न. सकाळच्या वातावरणाचा मुलावर कोणता परिणाम होत होता? कोणता परिणाम होत होता? आता पर्याय दिलेले, पर्याय बघूया आपण. लगेच उत्तर नाही सांगायचं आहे आपल्याला. मुलाला खूप चालावेसे वाटू लागले होते. मुलाला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. मुलाला खूप दमल्यासारखे झाले होते. सकाळी उठून असे फिरणे नको असे मुलाला झाले होते. मग कुठलं उत्तर बरोबर आहे? कोणता परिणाम होत होता? तर उत्तर बरोबर आहे कुठला पर्याय? दुसरा पर्याय. मुलाला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. तर आपला करेक्ट आन्सर कुठला आहे? दॅट इज द सेकंड वन. म्हणून इथे दुसरं वर्तुळ रंगवलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे. सूर्याची किरणे मुलाला छान वाटत होती कारण ती तेजस्वी होती, ती प्रखर व शुभ्र होती, ती शांत व शीतल होती, ती लालसर व पिवळसर होती. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं बघा, सूर्याची किरणं कशी होती. सूर्याची ती लालसर पिवळी किरणे किती वेगळी व छान दिसत होती. मग उत्तर कुठलं आहे आपलं? तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. ती लालसर व पिवळसर होती. आता इथनं आपल्याला सोडवायचं आहे. तर आपला पहिला उतारा इथे दिलेला आहे बघा. पहिला उतारा आपण वाचूया आता. आरसा हा आपला जिवलग मित्र आहे. आपले मनही या मित्रासारखे निर्मळ असायला हवे. आरशावर आपले फार प्रेम असते कारण आरसा आपल्याला आपली छबी दाखवतो.
आरशात न पाहणारा माणूस जगात सापडणे कठीण आहे. आरशांचा उपयोग फक्त आपली छबी पाहण्यासाठीच होतो असे नाही. दुकानांमध्ये मोठमोठे आरसे लावलेले असतात. गाड्यांमध्ये त्यांचा उपयोग होतो. सजावटीसाठी आरशांचा मोठा उपयोग केला जातो. पूर्वी काही राजे आपले राजवाडे सजवण्यासाठी आरशांचा उपयोग करीत असत. म्हणजे हा जो पूर्ण उतारा आहे तो आहे आरशांबद्दल, की आरसा आपण कुठे कुठे वापरतो त्यावर आधारित प्रश्न आहे. आता पूर्वीच्या राजांनी आरशांचा उपयोग कशासाठी केला? कशासाठी केला? पहिला पर्याय बघा, आपला पहिला पर्याय आहे आपली छबी पाहण्यासाठी. दुसरं नक्षीकाम करण्यासाठी. तिसरं आपला राजवाडा सजवण्यासाठी. आणि चौथं आपल्या मोटार गाड्यांमध्ये बसवण्यासाठी. मग आता राजाच्या राजवाड्यात मोटार गाड्या होत्या का? तेव्हा नव्हत्या. मग आता राजाने कशासाठी उपयोग केला आरशाचा? तर त्यांनी आपला राजवाडा सजवण्यासाठी उपयोग केलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. उतार्यामध्ये आहे का? बघा बरं. सजावटीसाठी आरशांचा मोठा उपयोग केला जातो. पूर्वी काही राजे आपले राजवाडे सजवण्यासाठी आरशांचा उपयोग करीत असत. म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा बघा. इथं आता प्रश्न क्रमांक दुसरा. आरसा हा आपला खरा मित्र असतो कारण तो वेगवेगळ्या आकारांचा असतो. तो आपल्या मनासारखा निर्मळ असतो. त्याचा उपयोग सजावटीसाठी होतो. तो आपली छबी आपल्याला दाखवतो. आता बरोबर तर याचं बरोबर उत्तर आहे. कुठलं उत्तर बरोबर आहे? पर्याय 1, 2, 3 का 4 सांगा तुम्ही. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तो आपली छबी आपल्याला दाखवतो. कुठे उत्तर इथे? कारण आरसा आपल्याला आपली छबी दाखवतो. पुढचा प्रश्न बघूया. स्वच्छ या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे? स्वच्छ असं कुठे आलंय बरं? आता छबी, सजावट, निर्मळ आणि आरसा. कुठला शब्द आलेला आहे आता? स्वच्छ. आपण जो उतारा वाचला त्याच्यामध्ये स्वच्छसाठी कुठला शब्द वापरला आहे? बघा बरं एकदा उतारा आणि सांगा मला कुठे. तर उत्तर कुठे येतं? भेटलंय का? निर्मळ. हे बघा, निर्मळ म्हणजेच स्वच्छ. तर मग आपलं उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक कुठला आहे आपला? 3 नंबरचा जो पर्याय क्रमांक आहे तो बरोबर आहे. म्हणजे निर्मळ हा शब्द स्वच्छ म्हणून वापरला गेलेला आहे उतार्यामध्ये. तर मुलांना इथे आपला दुसरा उताराही संपलाय. आपण बघूया, जाऊया दुसऱ्या उतार्याकडे. उतारा दुसरा. निसर्गातील प्रत्येक घटकाला देणे माहीत आहे, घेणे नाही. झाडे, वेली, पाने, फुले, नद्या, पर्वत, डोंगर, पशु, पक्षी, माती, चंद्र, सूर्य, तारे हे सगळे काही ना काही निसर्गाला देत असतात. निसर्गातले सगळे घटक आहेत आणि ते आपल्याला काहीतरी देतात. झाडांपासून आपल्याला काय भेटतं? फळं, भाज्या, सगळं व्हेजिटेबल्स वगैरे सगळं काय आपल्याला झाडांपासून भेटते. एवढं तर काय, आपल्याला ऑक्सिजनसुद्धा झाडांकडनं भेटतोय. वेली, पाने, फुले, नद्या, पर्वत, प्रत्येक घटक काही ना काही देत असतो. निसर्गातील असे अनेक घटक आपले जीवन सुखकर व्हावे म्हणून मदतीला असतात. असे बरेचसे घटक आहेत जे इथे आता दाखवले नाही आहेत, पण ते आपल्या मदतीला आहेत निसर्गामध्ये. आपल्याला निसर्गालाही काही देता आले नाही तर देऊ नये, पण त्यांच्याकडून काही ओरबडून घेऊ नये. आता आपल्याला जर काही देता येत नसेल तर देऊ नका, पण किमान त्यांच्याकडनं काही ओरबडून म्हणजे हिसकावून घेऊ नका. निसर्ग आपला मित्र आहे, आपण त्याचे मित्र का बनू नये? निसर्ग कोण आहे? आपला मित्र आहे. मग आपणही काय बनायला पाहिजे? त्याचा मित्रच बनायला पाहिजे. कशाला शत्रू बनायचे? कशाला झाडं तोडायचे? तर आता त्याच्यावर आधारित काही प्रश्न उत्तर आहे बघा, सोडवूया आपण ते. आता प्रश्न उत्तर 3 आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न बघूया आपण. आपला खरा मित्र कोण आहे? शेजारी, दोस्त, निसर्ग की नातेवाईक? मग कुठला आहे आपला खरा मित्र? खरा मित्र आहे आपला निसर्ग.
तर उत्तर कुठलं बरोबर आहे आपलं? पर्यायी क्रमांक 3. दुसरा प्रश्न बघा. निसर्गातील प्रत्येक घटकाकडे कोणता मोठा गुण आहे इतरांकडून घेण्याचा? आता जो निसर्गामधला जो प्रत्येक घटक पाहिला त्याच्यातला गुण काय आहे? काय बघितलं होतं आपण की तो काहीतरी देतोय, हा गुण आहे त्याच्याकडे. मग उत्तरांमध्ये काय आलं पाहिजे बघा. पहिला पर्याय आहे इतरांकडून घेण्याचा. घेतोय का तो आपल्याकडनं काही? काय घेतो निसर्ग आपल्याकडनं? काही घेतोय का? आपल्याकडे राखून ठेवण्याचं, त्याच्याकडे जे काही आहे तो त्याच्याकडेच ठेवतोय का? आपल्याकडील कोणालाही न देण्याचा, जे त्याच्याकडे आहे तो कोणालाच देत नाही का? चौथा पर्याय आहे आपल्याकडील सर्व इतरांना देण्याचा. त्याच्याकडे जे काही आहे ते सगळं त्याला इतरांना द्यायचं आहे. मग कुठलं उत्तर बरोबर आहे? निसर्गातील प्रत्येक घटकाकडे कोणता मोठा गुण आहे? तर उत्तर कुठलं आहे? मिळालंय तुम्हाला उत्तर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे आपल्याकडील सर्व इतरांना देण्याचा. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा. ओरबाडून घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. ओरबाडून म्हणजे काय? हिसकावून घेणे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. पर्याय क्रमांक 1 दुसऱ्यांकडून हिसकावून घेणे, दुसऱ्यांकडून स्वखुशीने घेणे, दुसऱ्यांना विनंती करून घेणे, दुसऱ्यांना न विचारता घेणे. म्हणजे उत्तर कुठलं बरोबर आहे? सांगा पटकन. बरोबर आहे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 दुसऱ्यांकडून हिसकावून घेणे. तर मुलांना आपल्या इथं दुसरा उताराही संपलाय. आपण बघूया आता शेवटचा एक उतारा, म्हणजे तिसरा उतारा. चला आपण बघूया आता तिसरा उतारा काय आहे आपला. उतारा क्रमांक 3. इंग्रजांच्या गुलामीतून देशाला मुक्त करण्यासाठी गांधीजी इंग्रजांविरुद्ध लढले. म्हणजे हा उतारा कोणाबद्दल आहे? महात्मा गांधीजी. महात्मा गांधीजी फादर ऑफ आवर नेशन. कोणाविरुद्ध लढले ते? इंग्रजांविरुद्ध लढले. कशासाठी? देशाला मुक्त करण्यासाठी. त्यासाठी त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगला आणि त्यामुळे त्यांना बऱ्याचदा तुरुंगातही जावे लागले. तुरुंग म्हणजे काय? जेल. अहिंसेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांनी अहिंसा म्हणजे काय? कुठलंही शस्त्र न उचलता, म्हणजे त्यांनी काय केलंय? सत्याग्रहाच्या मार्गाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे. सत्य, अहिंसा व प्रेम यांची शिकवण त्यांनी साऱ्या जगाला दिली. त्यांनी काय काय शिकवले आपल्याला? सत्य, अहिंसा व प्रेम. महात्मा गांधीजींची राहणी अत्यंत साधी होती. ते अत्यंत साधारण कपडे घालायचे. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ते झटले. अस्पृश्य जे होते त्यांच्या उद्धारासाठी पण त्यांनी बरंचसं मौल्यवान काम केलेलं आहे. त्यांनी आपले जीवन देशसेवेत घालवले. त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन हे काय केलंय? देशाची सेवा केलेली आहे. त्यांच्या या महान कार्यामुळेच लोक त्यांना महात्मा असे म्हणतात. आपण त्यांना महात्मा असे संबोधतो. मग आता याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते बघूया आपण आता. सगळ्यात पहिला प्रश्न बघा. गांधीजींना लोक महात्मा असे म्हणत कारण त्यांनी आयुष्यभर तुरुंगवास भोगला म्हणून, त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर देशसेवेचे महान कार्य केले म्हणून, त्यांनी जगाला चांगला उपदेश केला म्हणून, किंवा चौथा ऑप्शन आहे त्यांची राहणी अत्यंत साधी होती म्हणून. मग कुठलं उत्तर बरोबर आहे तुमचं? कुठलं? काय केलंय त्यांनी? सांगा उत्तर. भेटलंय का? बरोबर उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकाचं. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर देशसेवेचे महान कार्य केले. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी कोणती गोष्ट गांधीजींनी केली नाही? काय नाही केलंय बरं गांधीजींनी? देशासाठी तुरुंगवास भोगला नाही, आपले जीवन देशसेवेत घालवले नाही, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले नाही, का महात्मा होण्यासाठी आयुष्यभर झटले नाही? कुठलं उत्तर बरोबर आहे आता? सांगा कुठलं बरोबर असणार आहे?
तर कुठलं बरोबर आहे? पर्याय क्रमांक 4. काय केलं नाही त्यांनी महात्मा होण्यासाठी? आयुष्यभर ते झटलेत का? नाही. त्यांनी जे काम केलं आहे त्यामुळे त्यांना लोक त्यांना काय म्हणतायत? महात्मा असे म्हणतायत. त्याच्यानंतर पुढचं बघा, तिसरं. गांधीजींनी जगाला कोणती शिकवण दिली? कोणती शिकवण दिलेली आता गांधीजींनी? काय काय पर्याय आहेत त्याचे? अस्पृश्यांच्या उद्धाराची, तुरुंगवास भोगण्याची, सत्य, अहिंसा व प्रेमाची, का देशसेवेची व स्वातंत्र्याची? काय केले? कोणती शिकवण दिली? बघा एकदा पॅरेग्राफ, उतारा पहा. काय सांगितलंय त्यांनी? सत्य, अहिंसा व प्रेम यांची शिकवण त्यांनी साऱ्या जगाला दिली. म्हणजे उत्तर कुठलं आहे आपलं? पर्याय क्रमांक 3. इथे आहे तुमचं उत्तर, सत्य, अहिंसा व प्रेमाची. तर मुलांना आपण इथे 3 उतारे सोडवून घेतलेले आहेत आणि तुम्ही सरावासाठी आणखी असे बरेचसे उतारे बघा व त्याचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस होईल. त्यामध्ये उतारा वाचून झाल्याच्या नंतर त्याचा काय अर्थ आहे हे समजून घ्या. त्यानंतर प्रश्न उलटसुलट विचारले जातात, ते पण समजून घ्या. काळजीपूर्वक वाचा आणि त्याचे उत्तर लिहा. तर मग मुलांना आपण आपला सेशन इथेच थांबूया. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या सेशनमध्ये विथ न्यू टॉपिक. तोपर्यंत अभ्यास करा, काळजी घ्या अँड गुड बाय.